अरे काय लगा किती वेळ आतापर्यंत माझ्या कॉन्ट्रॅक्टरनं मोरी बांधून गेला पण असतं शेड बांधून वाजून गेलं ते नारळ पडला तर फुटशील लय मोरचं बोलत नको जाऊ ते बघ आला का नाही कॉन्ट्रॅक्टर हो ओके स्टॉप 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 हा हो दे थांब त्यांचं झालं तू काय आश्रमात आलाय का ब्युटी पार्लर आलाय ए कुठं बांधाय शेड चल दाखवतो तिकडे मागे जागा चल शेड दाखवतो कुठं बांधायचं इकडे आपली जागा आहे का नाही ए तेरा नाम थांब जागा बिगा नंतर बघू पहिलं माझा ऍडव्हान्स दे ऍडव्हान्स कसला ऍडव्हान्स अरे जागा बघितली नाही शेड मारलं ना तुला आधीच ऍडव्हान्स द्यायचा वय काम झालं परत नाही दिलं तर आपल्या बाबांवर डाऊट घेतोय म्हणतोय झाल्यावर पैसे दिले नाही तर बघा काय म्हणतोय ए चिडू नको चल चल जागा दाखव चल आम्हाला ते सांगताय ना मागं बांधायचं शेड जागा दाखवतो चल चला ए थांब ऍडव्हान्स आमच्या बाबांची माहिती माहित नाही का तुला पैशाचा पाऊस घालतात तुला ऍडव्हान्स ए थांब मी देतो आवाज देतो ए डिंपल डिम्पो डिम्पा कम हिअर लिसन टू मी कम फास्ट बोल काय दादा चला आय लव्ह यू चप्पल काढू काढू वेलकम काय काम आहे बोला बोल ही आहेत कॉन्ट्रॅक्टर आणि ह्यांना ऍडव्हान्स द्यायचा आहे मध्ये मी कुठं देऊ खिशातून दे ना तुझी की तुझ्या हातनं दे पैसे काढ अगे डिंपल तू कार बरी नाहीस ना पैसे सगळं तूच बघते की हा बघत होते आता मी नाही बघत आता तुमचे लाडके आप्पा बघतात हा मग आता दिलं पैसे मिरचीच्या खळल्यावर लावा ताकद पण काय गरज होती का आपणच्या हातात व्यवहार द्यायची आता देतील का पैसे आपल्याला ऐका मी काय म्हणतो ते आपले पायाळू बाबा आहेत बरोबर ते आपल्या गोपाळला गोपाळ बाबांचे गुरु आहेत. आशीर्वाद द्यायला आले म्हणजे गोपाळ बाबांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली मग ते प्रसन्न झाले त्यांनी असा पाय बाहेर काढला त्यांनी आशीर्वाद दिला आता त्यांचा आशीर्वाद देऊन झालाय ना मग ते पाय आत का घेत नाही एक काम कर ना तू तिथं समाधी घे आणि त्यांना विचार किंवा पाय का वर काढता कवा आत घेता एक झनाट दिला असा ते काय चाललंय तुझं कारण मी तर कशा टेन्शन घेऊ मी काय म्हणतो डिम्पू डिम्पल नाव आहे माझं हा म्हणजे डिम्पल तुला एवढा व्यवहाराचा कंटाळा आला तर मला सांगायचं ना मी बघितलं असतं कशाला मी आहे की तिच्याकडे बघायला अरे वेड्या मी व्यवहाराचं म्हणतोय व्यवहाराचं झालं तुमच्या दोघांचं पण झालं माकडाच्या हातात कोली द्यायला येड लागलाय मला अयो आपण माकड म्हणते काही उयू, ऐ तुलाच बोलली मी बघितलं मला कळलं ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी जबाबदारी माझ्यावर होती आता ती जबाबदारी आप्पांवर गेली आहे त्यामुळे सगळा कारभार आप्पा बघतात त्यामुळे त्यांच्याकडेच पैसे मागायचे माझ्याकडे नाही अगं डिम्पू डिम्पल हा म्हणजे डिम्पल हा. तुला माहितीये ना किती आपण त्या भंडाऱ्याच्या ह्याच्यात कसला घोटाळा केलता ते हा मग बाबांना पण माहिती होतं म्हणजे तुम्हाला पण पटतंय ना त्या दिवशी आपण सगळं गोंधळ घातलं होतं ते मग एक काम का नाही करत तुम्ही सगळ्यांनी मिळून ना बाबांकडे जा आणि त्यांना हंबल रिक्वेस्ट करत म्हणा की सगळी जबाबदारी तुमच्या लाडक्या डिंपलवर द्या आज कसं करणार तोंडाने करणार नाही म्हणजे आता बाबांनी एवढा दिलाय कारभार तर विचार करून दिला असेल ना ऐ तुला जर लईच पुडका आला असेल ना आपणचा तर जा आणि आपणकडनं पैसे घे परत दिला नाही ना तर माझ्या नावानं खडे फोडू नको कळलं ना अगं डिम्पू हा जा बघतो मग आम्ही कसं पैसे घ्यायचं ते बघतो चला की देऊ दणकर तुम्हाला माहिती आहे ना मी किती सरकट डोक्याचा माणूस आहे त्या कॉन्ट्रॅक्टर सकट सगळी उलटे पालते करीन चला फॉलो मी आजारी येते जरा डोक्यात ताप गेलाय बोलता असं का मी बघतो काय झालं पैशात चला इकडे काय म्हणतात आप्पा बघतो की मी तुम्ही काय लोड घेताय मी असतो ना अरे ह्यांना काहीतरी बोलायचं आप्पा तुमच्यावर मला नाही याला आप्पा ती कॉन्ट्रॅक्टर आले ते माग पत्र शेड मारायचं आहे ना बाबांचं पायाळू बाबांचं तर त्याच्यासाठी ते मला सारखंच ऍडव्हान्स मागतंय तुम्ही काहीतरी द्या की ऍडव्हान्स ठीक आहे आलोच मी थांबा इथं थांबा कशाला हा पट्टीशी द्यायची किती लागतात एक बंडल दोन बंडल संपला विषय लय सोयला करा आप्पा ए तुम्ही माकडा मी काय कशात ठेवतो वय पैसे हा ठीक आहे आलो वरनं आणायला लागतील मला आलो बघितले
सांगतोय का नाही मी असतो तुम्ही लोड घेतो नाही आपण कुठे तू न दिलेला ऍडव्हान्स नाही दिलेत. ऍडव्हान्स? बाबा सत्यनाम. शरणम हृदयम. बोला ताई. बाबा आमच्या जमिनीवरती काही लोकांनी कब्जा केलाय. ती जमीन परत देत नाहीत. काहीतरी उपाय करा बाबा. आमची जमीन मला परत मिळवून द्या. हरकत नाही, मी तुम्हाला एक अंगारा देतो, त्या जागेत नेऊन टाका. लवकरच निकाल तुमच्या बाजूने लागेल. हात पुढे करा. ईश्वराचं नाव घ्या आणि त्या जागेत हा अंगारा टाका. धन्यवाद बाबा. बाबा आमच्या घरावर कोणीतरी करणी केली, काहीतरी उपाय सांगा बाबा. थांबा, सगळे लाईनीत बसलेत, तुम्ही लाईनीतून या. हो, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे बाबांशी. ते काय नाही, तिकडून बसून या. हे बाबा झाल्यापासून मी बघते ही पोरगी सतत ह्यांच्या मागं पुढं असते. असं काय महत्वाचं काम असतं हिचं ह्यांच्याकडं? देवाचं नाव घ्या. धन्यवाद बाबा. विकास हा भाऊ. पाठव त्यांना. बाबा, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोला. इथे नको, जरा खाजगी बोलायचं होतं. तुम्ही जरा एकांतात बोलू शकता का? इथेच बोला. इथे नको, जरा खाजगी बोलायचं होतं. बघा जरा. आलो मी. विकास, त्या ठिकाणी पवित्र जल ठेवले, घेऊन ये. हो बाबा. मला यांच्याशी बोलण्याची संधीच मिळत नाहीये. आता कसं सांगू यांना? मला बोलायचंय.